आज मी मस्त मार्केटमधनं मासे आणलेले आहेत। पापलेट आणलेत, रावस आणि मांदेली। तर आपण आता मांदेलीचा रस्सा कसा बनवायचा ते बघूया। चला सुरुवात करूयात। सुरुवातीला मिक्सर मध्ये आपण हे ओलं खोबरं कापून घेतलंय ते टाकून घेऊयात। मी अर्धी वाटी खोबरं घेतलेलं आहे कापून। 10-12 छोट्या छोट्या लसणाच्या पाकळ्या घेतल्यात। हा गावरान लसूण आहे म्हणून या छोट्या छोट्या पाकळ्या आहेत, या 10-12 घेतलेल्या आहेत मी। अर्धा टीस्पून धणे घेतलेले आहेत। पाव टीस्पून बडीशोप घेतलेली आहे। 10-12 लाल मिरच्या ह्या भिजवून घेतलेल्या आहेत सुक्या। आणि आता हे सगळं ग्राइंड करूयात। ग्राइंड करताना आपण थोडं पाणी ॲड करायचंय आणि एकदम बारीक ग्राइंड करून घ्यायचंय। गॅसवर कढई गरम करायला ठेवली आहे आणि त्याच्यामध्ये आपण तेल घालायचंय। तेल गरम होईपर्यंत आपण 4-5 लसणाच्या पाकळ्या आहेत त्या ठेचून घेऊयात। आता ह्या ठेचलेल्या 4-5 लसणाच्या पाकळ्या आहेत त्या तेलात टाकून घेऊयात। लसणाचा कलर थोडा लालसर झाला की मग त्याच्यामध्ये आपण वाटण टाकून घेऊयात। बघा आता लसणाचा कलर थोडा चेंज झालाय, लालसर झालाय आणि त्याच्यामध्ये आता आपण हे वाटलेलं वाटण टाकून घेऊयात। आता ह्याच्यामध्ये आपण हळद घालून घेऊयात, मीठ घालून घेऊयात। आता छान मिक्स करून घेऊयात। चांगलं तेलात परतून घेऊयात हे आपण। आता आपण ह्याच्यामध्ये ग्रेव्हीमध्ये जे फिश टाकायचे ते मी मांदेलीचा रस्सा बनवते तर मांदेली टाकून घ्यायची आणि त्याला पण छान मिक्स करून त्याच्यावरती आपण थोडा वेळ झाकण ठेवायचे आणि झाकणावरती पाणी ठेवून द्यायचे। झाकणावरती आपण पाणी ठेवले। 5 मिनिटासाठी आपण पाणी गरम होईपर्यंत थोडं झाकण ठेवूयात। आता आपण झाकण काढले। पाणी अगोदर टाकायचं नाही, मसाला चांगला फिश मध्ये मुरून द्यायचं आणि मग नंतर वरचं ताटातलं गरम पाणी आहे ते त्याच्यात आपल्याला जेवढा रस्सा हवाय त्या अनुसाराने टाकायचं। छान मिक्स करून घ्यायचं। आता ह्याला छान उकळ येऊन द्यायची। पाणी टाकल्यानंतर मी 2 कोकम टाकत आहे। तुम्हाला जर जास्त आंबट हवं असेल तर आणखीन 2-3 कोकम तुम्ही ॲड केलेत तरी चालतील। छान उकळी आली आता रश्श्याला आणि आपण आता बंद करूयात गॅस। आपलं ग्रेव्ही रेडी झालंय। आता आपण प्लेटिंगला सुरुवात करूयात। बघा किती छान तर्री आली आणि किती सुंदर झालाय रस्सा। चला आता प्लेटिंगला सुरुवात करूयात। आता आपण ग्रेव्ही बाउलमध्ये काढून घ्यायची। आता हे ग्रेव्ही आपण भाकरी बरोबर सर्व करूया। या जेवायला आणि तुम्ही हे नक्की ट्राय करा आणि कमेंट करा।